नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड तयार करायला शिकवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग आणि अशाच प्रकारे लग्नपत्रिका तयार करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं। या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस आपल्या फाईल मॅनेजर सारखा असतो, त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। तर आता या ॲप्लिकेशनची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, किंवा ॲप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून पण डाउनलोड करू शकता। ओके, तर त्यानंतर इथे डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। डाउनलोड फोल्डरमध्ये ओपन झाल्यानंतर तिथे वेडिंग कार्ड 4 नावाची एक झिप फाईल दिसेल। झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता वेडिंग कार्ड नावाचे एक फोल्डर तयार झालं आहे, त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। ओपन .plp वरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। ओके, तर बघू शकता फोल्डर ओपन झालं तर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। PLP फाईलवरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। बघू शकता अशा प्रकारे इथे PLP फाईल ओपन झालेली आहे। तर यामध्ये आता सर्व प्रकारे मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे एडिट करायचे। तर लेअरवरती क्लिक करायचं आहे। लेअरवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता सर्वात खाली ॲड आहे वधूवरांचा फोटो। तर फोटो कसा ॲड करायचा आहे, एक बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो घ्यायचा आहे। इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक छान असा बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो घ्यायचा आहे। अशा प्रकारे येईल। थोडंसं कलर फिल्टरमध्ये जाऊन थोडीशी सॅच्युरेशन कमी केली तरी चालेल, जास्त असेल तर ब्राईटनेस वाढवायचं, कॉन्ट्रास्ट वाढवायचं, बस बाकी काय करायचं नाही। आणि अशा प्रकारे साईज कमी करून घ्यायची आणि जो आपला सर्वात पहिला फोटो होता त्याला अशा प्रकारे हाईड करायचं आहे आणि या फोटोला अशा प्रकारे खाली अशा प्रकारे स्क्रोल करत हे लेअरला बॅकमध्ये न्यायचं। इथे होल्ड केल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व लेअर वरती जातील आणि जिथे जी पहिली अगोदरची फोटोची लेअर होती त्या लेअरवरती आल्यानंतर डायरेक्टली आपल्याला सोडून द्यायचं अशा प्रकारे। ओके, त्यानंतर इथे जसं ॲडजस्ट होईल तशा प्रकारे इथे हा फोटो ॲडजस्ट करायचा। बघू शकता अशा प्रकारे एकदम करता। त्यानंतर त्या लेअरवरती परत क्लिक करायचं आणि लेअरला लॉक करून घ्यायचं, जेणेकरून हा फोटो पुढे हलणार नाही। तर आता वधूचं नाव बदलण्यासाठी म्हणजे चिरंजीवांचं, तर इथे इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागेल। या ॲप्लिकेशनची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। ॲप्लिकेशनला ओपन करण्यासाठी डेटा लागेल, तर मोबाईलचा डेटा ऑन करून घ्यायचा आहे। जर या ॲप्लिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम येत असला तर तुम्ही युनिकोड ॲप पण यूज करू शकता। यामध्ये फक्त फॉन्ट इम्पोर्ट करायचा आहे। इन्फिनिटी 12 नावाचा फॉन्ट आहे। या फॉन्टची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। फॉन्ट इम्पोर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे इथे अल्फाबेट दिसतील, तर इथून तुम्ही एक एक अक्षर सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे। बघू शकता अशा प्रकारे सर्व तुम्हाला इथे ॲड करायचे अक्षर वर। झाले, ओके डन। तर या इथे अक्षर ॲड केल्यानंतर कॉपीज ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे परत यायचं आणि इथे जे नाव आहे अगोदर ओके, तर ची लिहिलेलं आहे, त्याच्या खालची जी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं। एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपण कॉपी केलेलं टेक्स्ट अशा प्रकारे पेस्ट करायचं। बघू शकता अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होईल।
जर चिरंजीवाचा तो ची थोडा म्हणजे मागे पुढे झाला असेल तर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे, पोझिशनवरती क्लिक करून अशा प्रकारे याला मूव्ह करायचं आहे जिथे तो प्रॉपर बसेल. तशाच प्रकारे वधूचं पण नाव बदलायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिथे फॉन्ट कसा इम्पोर्ट करायचा. ओके, इथे फॉन्टवरती क्लिक करायचं. फॉन्टच्या समोर इथे असेल सिलेक्टचं ऑप्शन. सिलेक्टचं ऑप्शन ओपन झाल्यानंतर कोणत्याही झेड आर्चरमधून किंवा फाईलमधून तुम्हाला फॉन्ट इम्पोर्ट करून तिथे तुम्ही यूज करू शकता. ओके, तर त्यानंतर हे खालचे नाव चेंज करायचे. ओके, तर लेअरवरती क्लिक करायचं आहे सिम्पली त्यासाठी आणि इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करा. पेन्सिलच्या इथून तुम्ही जे पण काही चेंज करायचं असले तिथे चेंज करू शकता. फक्त कीबोर्ड मराठीला हवं आहे त्यासाठी बघू शकता. ओके, ओके केल्यानंतर खाली लेअरमध्ये चेंजेस झालेला. तर विवाहाची डेट अँड टाईम त्यासाठी दिनांक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही चेंज करू शकता. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे कीबोर्डवरती आणि बघू शकता. ओके केल्यानंतर खाली पण चेंज झालेला आहे. आता विवाह स्थळ चेंज करण्यासाठी पण तशाच प्रकारे या विवाह स्थळच्या वरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथे पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून इथून तुम्ही चेंज केला, ओके केला की खाली चेंज होऊन जाईल. त्यानंतर बाकी इथे निमंत्रकमध्ये पण इथे पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे ओके केल्यानंतर खाली चेंजेस होऊन जाईल. तर आता तुम्हाला सर्व प्रकार तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारे चेंज करायचं आहे. आशा करतो की तुम्हाला सर्व कळालं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.